आता आपण सी मधली एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघणार आहोत, पॉइंटर. पॉइंटर हे अशा व्हेरिएबल्सना रेफर करतात की जे दुसऱ्या व्हेरिएबल्सचा ॲड्रेस होल्ड करतात. पॉइंटर्स आर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सी लँग्वेज. डेटा मॅनिप्युलेशनसाठी पॉइंटर्स हे जास्त पॉवरफुल आणि फ्लेक्झिबल असतात. लेट्स सी अ एक्झाम्पल ऑफ पॉइंटर. एक्झाम्पलमध्ये आपण इंटिजर a, पॉइंटर b अशी दोन व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत. आपल्याला पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करताना ॲस्टरिस्क किंवा स्टार हा सिम्बॉल यूज करावा लागतो. या एक्झाम्पलमध्ये a या व्हेरिएबलची व्हॅल्यू 10 आहे आणि मेमरी ॲड्रेस म्हणजेच मेमरी लोकेशन 3000 आहे. व्हेरिएबल b ला त्याचा मेमरी ॲड्रेस 7000 आहे आणि b ची व्हॅल्यू 3000 आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 10 ही a ची व्हॅल्यू आहे आणि 3000 आणि 7000 हे मेमरी ॲड्रेसेस आहेत. देन देअर आर 3 कंडिशन्स. फर्स्ट, b represents value of variable b. Ampersand b represents its own memory address and pointer b represents value present at memory location of another variable. म्हणजेच b हे व्हेरिएबल b ची व्हॅल्यू रिप्रेझेंट करेल. Ampersand b म्हणजे व्हेरिएबल b चा मेमरी ॲड्रेस रिप्रेझेंट होईल आणि त्यानंतर पॉइंटर b म्हणजे अशी व्हॅल्यू रिप्रेझेंट करेल की जी दुसऱ्या व्हेरिएबलच्या मेमरी लोकेशनला स्टोअर असणार आहे. देअरफॉर वी कॅन से दॅट b इज इक्वल टू 3000. देन ampersand b इज इक्वल टू 7000 and pointer b is equal to 10. 10 ही व्हॅल्यू a ची आहे आणि जी आपण b हे पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केलंय त्यामुळं b हे व्हेरिएबल a या व्हेरिएबलची व्हॅल्यू शो करते किंवा रिप्रेझेंट करते.